चला तर मित्रांनो, आज आपण पाहूया लग्नामध्ये राहू असणाऱ्या व्यक्तीबद्दल. तुम्ही दुसऱ्याला कितीही जरी मदत केली तरी तुम्हाला लोक स्वार्थी म्हणतात. म्हणून या सर्व गोष्टीकडे लक्ष न देता तुम्ही स्वतःकडेच लक्ष द्या. जेवढे तुम्ही स्वतःकडे लक्ष द्याल, जेवढे तुम्ही स्वतःचा विचार कराल, तेवढेच लोक तुमच्याकडे आपोआप येतील. असे जेव्हा तुम्ही वागसाल किंवा तुम्ही जेव्हा असे करणार, त्यावेळेस तुमच्याकडे कामाची कधीही कमी राहणार नाही. लग्नामध्ये बसलेला राहू तुम्हाला यशाच्या मार्गावर घेऊन जाईल. जर तुम्ही स्वतः असे विचार कराल की माझ्या जीवनात दुःखच दुःख आहे, पण असं काहीच नाही. तुम्ही एक अशी व्यक्ती आहे, रकाचा राजा तुम्ही कधीही बनू शकता, असं सांगता येणार नाही. कुंडलीमध्ये बसलेला राहू तुम्हाला अशा मार्गाने घेऊन जाईल, तसतसे अनुभव तुम्हाला येईल, जे की कोणाकडे नाही. तुम्ही एक असे व्यक्ती असाल, जे स्वतःचे प्रॉब्लेम तर दूर करणारच, पण दुसऱ्याचे पण प्रॉब्लेम दूर करता येईल. लग्नामध्ये बसलेले राहू तुम्हाला काय देईल तर अनुभव. तुमचं शिक्षण जरी तुमच्या कामी नाही आलं, तरीही तुमचा अनुभव मात्र तुम्हाला नेहमीच कामा येतो. लग्नामध्ये बसलेला राहू तुम्हाला असे शिक्षा देतो की तुमच्याविषयी लोक विचार करू शकत नाही. तुम्ही कोणत्या फील्डचे व्यक्ती आहे, तुम्हाला व्यापार करण्याचे नॉलेज असू शकते किंवा तुम्हाला कोणत्या व्यक्तीला पाहून त्याचे व्यक्तित्व जाणून घेण्याची पण ज्याला आपण सायकॉलॉजी म्हणते, असं पण असू शकते. राहू देवताच असे काम करू शकते. राहू देवता म्हटलं म्हणजे लक्ष द्या, देवता पण आहे आणि राक्षस, ते तुमच्यावर डिपेंड आहे, तुम्ही कोणते गुण घ्याल. म्हणून तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगत आहे, तुम्ही एक साधारण व्यक्ती असूनसुद्धा असाधारण व्यक्ती बनू शकता. हेच तर लग्नामध्ये बसलेला राहू कामयाबी देते. जीवनामध्ये आत्मनिर्भर होणे किती गरजेचे आहे हे सर्व आपल्याला माहीत आहे. पण मित्रांनो, जीवनात सर्वजण आत्मनिर्भर होऊ शकते का? पण देवाने तुमच्यामध्ये हे गुण दिले आहे. तुम्ही म्हणजे ज्यांच्या लग्नामध्ये राहू बसलेला आहे. तुम्ही स्वतःचे काही काम सुरू केले पाहिजे. तुम्ही जर दुसऱ्यावर भरोसावर डिपेंड राहू नका. मी तर तुम्हाला हेच सल्ला देते की हळूहळू का होईना, पण स्वतःचं काम सुरू करा. मी तुम्हाला भरोसा देते की लग्नामध्ये बसलेला राहू हळूहळू आत्मनिर्भर करेल. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.